मन मंदिरा गजर भक्तीचा. लग्न झालं नव्हतं ना तिथपर्यंत फार बरा होतो माझा. मी मस्तपैकी झोपत होतो, मस्तपैकी उठत होतो. काय म्हणला उपाधी आहे म्हणला ही. स्वतःही 5 वाजता उठते आणि मला म्हणते माझी कंबर दुखते, बादल्या उचलायला चला. काय करायचं. आता काय 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 निराळ सांगितलं की एवढं काय आहे, कारण हे अनुभवाचे जोगे न बोलायचे. काय अहो मलाही भानगडच नव्हती. मी एकदा पिंप भरून ठेवायचो आठवड्यातून, काही भानगडच नाही. अहो बादली सुद्धा वापरत नव्हतो, त्याच्यातूनच तांबे घेऊन करायचं, पाऊस साबण लावायचं, झालं काम. हे म्हणला हात असा घातला तर धुतलात का, तुम्हाला वाईट सवय आहे कसली हात घालायची. काय करावं म्हणला. हो विकतचं लग्न घेतलं पदरात आणि नसतं लफड म्हणाले माझ्या मागे लागलं. काय मी म्हणत होतो आईला लग्न करू नको, मी एकटा बरा आहे. ते म्हणले आता शक्ती आहे पर्यंत बरं वाटतं, थकल्यानंतर कळेल तुला बायकोची गरज काय असते ती. कळलं का. पोरग जाईल घेऊन निघून, जातील आपापल्या घरी, तेव्हा हीच तुझ्या उपयोगी पडणार आहे. तेव्हा ती माया नाही, ती माय होऊन तुझे काम करील. मूळ शब्दावर आलो. काय कोण होऊन काम करील तुझं. टकलास तरी तुला जागेवर भरवील, ती कंटाळा करणार नाही. कारण ते माया राहिलेली नाही, तिचं रूपांतर मायेमध्ये झालेलं आहे. जातच्या जागेवर थकला तर दात सुद्धा घासेल, चूळ भरायला भांड देईल, सगळं करेल, तोंड पुसेल, स्वच्छ कपडे बदलेल, सगळं करेल. का त्यावेळेला ती बाई नाही, त्यावेळेला ती माया नाही, त्यावेळेला ती माय आहे. तसं इथे एवढंच रूपांतर आहे, माया का माय. माय शब्द उच्चारला की अमृतानुभव सुरू झाला. आणि हेच ज्ञानेश्वर महाराजांचं तत्व आहे. सर्व जगताला माय म्हणून बघितलं, म्हणून विश्व त्यांना माऊली म्हणू लागलं. आणि हाच इथे सिद्धांत चालू आहे. म्हणून नित्य स्फुरत रूप आत्म्याने दृश्याच्या निमित्ताने आपले पाहणे हे म्हणणे कसे हे वरील दृष्टांताने सांगितले. हा आत्म्याच्या पाहण्याचा प्रकार काही न पाहिल्यासारखाच आहे, पाहून न पाहिल्यासारखा. कळलं का तुम्हाला. पाहून न पाहिल्यासारखा. कसं सांगू बरं तुम्हाला समजून. काही काही वेळेला नको ते आपल्या पोटात दुखतं किंवा काहीतरी होतं बरं का. मग इथे दुखतं, इथे दुखतं. दुखल्यानंतर वाटतं काही कॅन्सर तर नाही ना, ते अमकं तर नाही ना, 10 दिवस दुखतंय, गोळ्या घेऊन बरं वाटत नाही, कॅन्सर तर नाही ना. बरं का. हे मनात वाटतं पण कोणाला बोलून दाखवत नाही. कळलं का तुम्हाला. आपणच आपल्याला पाहतो, आपणच आपल्या मनामध्ये समजूत तयार करतो. म्हणून महाराज म्हणाले आत्म्याचा प्रकार नाही पाहिल्यासारखाच आहे. माझं बोलणं कळलं का. कसा आहे, कसा आहे हे त्याच्या लक्षात आलं पण न पाहिल्यासारखं आहे, हे त्याला कळलं पण न कळल्यासारखं आहे. काय वेळेला घरामध्ये माणसं वापरतात, कशी वापरतात माहिती आहे का. एक तुम्हाला सांगू का, घरातला संसार टिकायचा असेल ना तर न कळल्यासारखं वागा. तर शेवट तुमचा सुखाचा होईल. तुम्ही जास्तीत जास्त नको तिथे नाकं घालाल ना, त्या नाकाचे शेंडे उडतीलच. म्हातारपण झाल्यावर शेंडे राहिलेलेच नसतात. माझं बोलणं कळलं का. म्हातारपण एक लक्षात आलं का, कर्तृत्व संपणं म्हणजेच म्हातारपण येणं. सामान्य माणसाला हे लक्षात येत नाही. सामान्य माणूस एक विशिष्ट अवस्थेमध्ये, सुखामध्ये, दुःखामध्ये, चांगल्यामध्ये, वाईटमध्ये, पापामध्ये, पुण्यामध्ये अडकलेला आहे. हे त्याचं चुकलं, हे त्याचं चुकलं, हे त्यांनी करायला नको होतं, असं वागायला नको होतं. एवढीच लेवल असते आमची. त्याच्याबद्दल काही चुकलं असं मला म्हणायचं नाही. याला जगत म्हणतात, म्हणजे सामान्य अवस्थेतून, नाही का. जसं संसाराची व्याख्या सुद्धा प्रत्येक व्यक्तीची भिन्न आहे.
लहान मुलांचा संसार निराळा, मुलं असेल तर बॅट बॉल हा संसार. अलीकडच्या काळामध्ये ते घेऊन खेळत बसणं हा संसार. त्याला वाटतं तुझ्याकडे चांगलं आहे का माझ्याकडे चांगलं आहे. मुलींच्या करता भावल्या वगैरे हा संसार. मग लहान फ्रीज म्हणा, पूर्वीच्या खेळण्यामध्ये लहान फ्रीज नव्हता, आता त्याच्यामध्ये लहान फ्रीज आला, मिक्सर आला. हा लहानपणचा संसार. त्याच्यात शिजत काही नाही, शिजच काही नाही. फक्त आई तिच्या समजुती करता त्याच्यात वाटी जी असते त्याच्यात काही नाही काहीतरी घालते, आणि त्याला असं म्हणतात भातुकलीचा खेळ. त्याच्यातली वाटी किंवा चमचा इकडे तिकडे झाला तर ती कासावीस होते. पुढच्या काळामध्ये भांडी कुंडी, मग आता यादी वाचत नाही, तुम्हाला माहिती आहे. हा संसार. मग डागडागिन्यानी प्रतिष्ठा वाढते, तो संसार. शेजारच्या बाईजवळ तो दागिना आहे, आपल्याकडे तो नाही. एरवी भेटायला येत नाही, पण लग्नाला जाताना मुद्दाम घालून आपल्याला मुद्दाम भेटायला येते. तुम्ही इतके चांगले श्रोते आहात की तुम्हाला चटकन कळतं. आणि पर्समधला आरसा काढून जशी बाई बसमध्ये बघत असते, तसं माझ्या शब्दातून तुम्हाला तुमचंच दर्शन होतं, याचा मला आनंद आहे. पर्समध्ये बघा ना, बसलेले असतात, असं करतात, असं बघतात. तसं हे बरोबर पटलं की एरवी जाणार नाही, पण दागिना घातल्यानंतर मुराम असं कशा काय आलं नाही. सहज लग्नाला निघाले, लक्ष ठेवा. म्हणजे हे काही सांगायची गरज आहे काय. कशा करता म्हटलं की हा संसार. पुरुषांच्या बाबतीत वगैरे विशेष काही नसतं, काही फरक विशेष काही कपड्यामध्ये होत नाही. जरा नीटनीटकी पॅन्ट घालतो एवढंच, जरा शर्ट बीट घालतो, काला संपलं. काय त्याच्या बाबतीत संसार म्हणजे प्लॉट घेतला का, फ्लॅट घेतला का. अहो तुम्ही मागे प्लॉट घेतला होता, तो बांधला का. नाही म्हणला, यंदा बांधणार आहे. हा संसार. प्रवचनाला जाऊ लागले बुवांच्या, मग जन्म मरण हा संसार. अशा व्याख्या पलटत गेल्या बघा. जन्म मरण हा संसार. मग आहे पण दिसत नाही, भासत, हा संसार. 101 स्टेप पुढे सरकत निघालो बघा. आडवे तिडवे विणले तंतू, वस्त्रनाम श्यामातू, देवी संसार शब्द हा व्यर्थो, स्फुरे भगवंतु मी तद्रूपे. मीच स्फुरतोय बघा, भागवतातल्या ओळीतला आणि अमृतानुभवातला शब्द मीच स्फुरतोय, आणि इथे स्फूर्तिवादच चालू आहे. कोण स्फुरतो? मी. बरं का. म्हणजे बघा, संसाराच्या म्हणजे दिसतं काय? वस्त्र. असतो काय? तंतू. वस्त्र दिसणं, याच्यातून बाहेर पडून तंतूपर्यंत जाऊन पोचणं, बस. असं. त्याच्या पुढे गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, अहो प्रपंच झालाच नाही, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळीलाय. टॉपमोस्ट अवस्था गाठली. प्रपंच झालाच नाही, आहे तो परमात्माच नटलेला आहे. इथपर्यंत आपण अमृतानुभवाला आलो. काय प्रपंच नाहीच आहे. मी कशा करता सांगितलं? प्रत्येक माणसाची लेवलनी विचार करतो, लेवलनी ऐकतो. माझं बोलणं कळलं का? त्याची विचाराची पात्रता नाही का. माणसं अमृतानुभव ऐकतील, चांगला आहे म्हणतील, पण स्वतः जगायचं म्हटलं तर जगता येणार नाही. हेच तर मोठी गंमत आहे जीवनाची. म्हणून या ठिकाणी जास्ती विषयाला फाटा न फोडता, हे बहु काय बोलीजे, नभ नभा चिरिगी सेजे, तेथ कोण काही निर्जे मा जागणे कौण. फार काय बोलावे. आकाश जर आकाशाच्या शय्येवर झोपण्यास गेले, मग निजावायचे कोणी? हा सगळा कल्पना विलास आहे महाराजांचा. महाराजांनी जेवढा विलास अमृतानुभवामध्ये मांडला, कल्पना विलास.
फार सुंदर दृष्टांत. निर्गुणाचं वर्णन करताना खपुष्पाची पूजा बांधोनी निर्गुणा पाहोन या कोण तृप्त झाला. खपुष्प म्हणजे चांदण्याची फुलं. कशी सुंदर कल्पना आहे बघा. आणि ती निर्गुणाला अर्पण केली. कळलं का? हे पाहून कोण तृप्त झाला. म्हणजे इतका सुंदर कल्पना विलास मांडतात. आकाशाच्या शय्येवर आकाश झोपलं. माझं बोलणं कळलं का? चला आता एक इथे आपल्या मागे सगळ्या संतांचे मूर्ती आहेत. आता ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणा किंवा दुसरं काही ह्याच्यापासून बनवलेलं आहे. आता बघा, त्याची बैठक ही त्याच वस्तूची. जे खाली आसन केलंय नाथांना किंवा ज्ञानेश्वर महाराजांना, त्याच वस्तूची. पायही त्याचेच, मांड्याही त्याच्याच, छातीही त्याचीच, माऊलीचं शिरकमलही त्याचंच. यत्किंचित फरक नाही आहे का? पण पाया पडताना कुठे पाया पडेल? डोकं टेकताना पायावर. पण एक ढपली जरी काढली निघाली त्याची, तरी त्याच्यात आणि वरच्या कळसापर्यंत कुठेही फरक नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.